राम राम मंडळी, आमच्या लय भारी रेसिपी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे। बायको, आज ना खमंग आणि चटपटीत असं काहीतरी बनव बरं। या बया, खमंग आणि चटपटीत आता काय बनवू बरं? बरं, पालक पुरी बनवू का? अगं पण पालक पुरी खमंग आणि चटपटीत कशी असेल बरं? ती पुरी सारखीच पुरी असेल ना? धनी, अहो त्याची काळजी तुम्ही करू नका। पुरी खमंग आणि चटपटीत झाली म्हणजे झालं ना। अगं पण असं वेगळं काय असणार आहे त्याच्यात? अहो धनी, पालक पुरी बनवण्याची वेगळी ट्रिक आहे माझ्याकडं। त्याच्याने का नाही इतरांच्या पेक्षा वेगळी खमंग, खुसखुशीत आणि चटपटीत अशी पालक पुरी आपली बनते बघा। आणि तीच पालक पुरी मी आज बनवणार आहे। तर बरं का मंडळी, तुम्हाला बी जाणून घ्यायचं असेल ना ही खमंग, खुसखुशीत, चटपटीत पालक पुरी कशी बनवायची? चला तर मग पाहूयात। पालक पुरी बनवण्यासाठी का नाही पालकची भाजी साफ करून धुवून चिरून घेतली। ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली। त्याच्यामध्ये 4-5 पाकळ्या लसूण घातली, 1 इंच आल्याचा तुकडा घातला, 2-3 हिरव्या मिरच्या घातल्या आणि त्याच्यातच घातला पाव चमचा जिरे। आणि आता हे बारीक असं वाटून घेतलं। इथं मी एका फुलपात्रामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतलं, 1 वाटी, आणि 1 वाटी बेसन घेतलं। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं। तसंच का नाही ह्या पुरीला खमंगपणा येण्यासाठी 1 चमचा पांढरे तीळ घालायचे, पाव चमचा ओवा हातावर क्रश करून असा घालायचा। आता मंडळी, ह्याच्यामध्ये बेसन आहे आणि ओवा घातला त्यामुळे ह्याला थोडीशी भज्याची टेस्ट येते। व्यवस्थित असं मिक्स करून त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेली पालकची प्युरी घालायची आणि आता हे पीठ असं मिक्स करून घ्यायचं। आणि ह्या पालकच्या प्युरीमध्ये हे छान असा घट्ट होईपर्यंत गोळा बनवून घ्यायचा, पीठ मळून घ्यायचं। तर का नाही आपण बेसन 1 वाटी आणि गव्हाचं पीठ 1 वाटी घातलंय। शक्यतो काय करतात लोक, फक्त गव्हाच्या पिठामध्ये ही पालकची प्युरी घालून पुऱ्या बनवतात, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही अर्ध बेसन घातला तर पुरीला खूप अशी छान टेस्ट येते, खमंगपणा येतो, चटपटीतपणा येतो आणि खायला एकदम क्रिस्पी आणि खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर का नाही आता ह्या पिठाचा मी घट्ट असा गोळा बनवून घेतलाय। हे पीठ भिजायला वगैरे ठेवायचं नाही, काही नाही, फक्त व्यवस्थित असं मळून घ्यायचं। आणि आता याचा एक लोरी तोडून घ्यायची आणि आपण त्याची पुरी लाटायची। तर आपण जशा पुऱ्या लाटतो तशाच पद्धतीने घ्यायच्या। तर आता मी हे एक पुरी लाटून घेते। जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, अगदी आपल्याला मीडियम नॉर्मल आपण पुऱ्या करतो तशाच पद्धतीने आता हे पण बनवायचे। याची थिकनेस तुम्ही बघू शकता। तर अशाच पद्धतीने मी 2-4 पुऱ्या लाटून घेते। आता इकडे मी एक कढई ठेवली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल गरम केलं आणि आता या पुऱ्या तळून घ्यायच्या। तर कडकडीत तेलामध्ये पुरी सोडायची आणि लगेच ती पलटी करायची। बघा आता आपली पुरी कशी फुगून टुमटुमीत झाली। अशा पद्धतीने ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या, अगदी मध्यम गॅसवरती तळून घ्यायच्या, जास्त फुल गॅस ठेवायचा नाही, नाहीतर मग या काळ्या पडतात। तर अशा सोनेरी रंग येईपर्यंत ह्या पुऱ्या छान तळून घ्यायच्या आणि टोमॅटो सॉस सोबत किंवा लोणच्या सोबत सर्व करायच्या। तर आता खाण्यासाठी रेडी झाली आपली पालकची पुरी। ही पुरी तुम्ही दिवसभरात केव्हाही खाल्लात तर ही तुम्हाला अशी नकोशी वाटणार नाही किंवा सडसडीत लागणार नाही। तर ही अगदी खुसखुशीत आणि खमंगच लागते, कारण आपण याच्यामध्ये घातलंय बेसन। अरे वा वा बायको, काय खमंग झालेत पुऱ्या। धनी, अहो हाय ना लय भारी। अगं पण ह्याच्यात घातलंय तरी काय? धनी, मी क्लू देते, तुम्ही ओळखायचं। अच्छा, चालेल। किती बी हुशार असली का नाही आजी, तर ह्याच्याशिवाय बनत नाहीत भजी। आणि किती बी सुगरणीचा आणला आव, तर ह्याच्याशिवाय बनत नाही वडापाव। सांगा मग मी ह्याच्यात काय घातलं असन? काय घातलं असेल? काय घातलं असेल? बेसन? या बया धनी, अहो तुम्हाला लगेच कसं कळलं? अगं तूच तुझ्या प्रश्नातून उत्तर सांगितलं। या बया, ते कसं बाई? विचारू नको मला बोध, ते आता तूच शोध। काय करावं बया, धनी तर माझ्या पक्षी हुशार निघालं। बरं का मंडळी, ते जाऊ दे, तुम्ही का नाही अशाच पालक पुऱ्या नक्की करून बघा आणि कशा झाल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन, तवरता राम राम राम। राम।